तर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि MKCLचे अध्यक्ष डॉक्टर अनिल काकोडकर सर यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. अभय सर, सर्वप्रथम आपल्याला खूप खूप धन्यवाद. आरोग्य स्वराज तसं बघितलं तर आपल्या रोजच्या परिचयाची संकल्पना, पण तरी आपलं विवेचन ऐकल्यानंतर वाटलं की अरे आपल्याला कितीतरी गोष्टी माहीत नव्हत्या. आज प्रोफेसर ताकावले स्मृती व्याख्यानाच्या निमित्ताने एक सुंदर विवेचन आपल्या सर्वांना ऐकायची संधी मिळाली. पर्वणीच होती. ताकोले सरांचं आणि मगाशी सुरुवातीलाच विवेक सावंतांनी सांगितलं की ते शिक्षणाकडे एक समाज परिवर्तनाचं साधन, समाजाची जडणघडण चांगली व्हावी त्या दृष्टीने एक महत्त्वाचं साधन आणि एकूणच समाजाच्या सर्व घटकांची क्षमता वाढवण्याचं साधन आणि म्हणूनच त्यांचा MKCLला जो मंत्र होता तो सोशल ट्रान्सफॉर्मेशन अजेंडा. बऱ्याच वेळेला विशेषतः बालशिक्षणाच्या बाबतीत मला असं नेहमीच वाटत आलं आहे की शिक्षण आणि स्वास्थ्य या दोन गोष्टींची फारकत करणं हे चुकीचं. या दोन्ही गोष्टी एकत्र व्हायला हव्यात. आपल्या इथल्या ICDS मध्ये ते अंतर्भूत आहे. अर्थात तेव्हा त्याचा अधिक भर लसीकरण, बालस्वास्थ्य इतर होता. मग ते मला वाटतं शिक्षणाचा संबंध फक्त त्या अंगणवाडीमध्ये कुठेतरी एक चार्ट लावलेला असं बाराखडीचा, ते अ म्हणजे हे आणि ब म्हणजे ते असं तेवढ्यापुरतं तो मर्यादित राहिला. आता न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या संदर्भात अर्थात त्यालाही महत्त्व आलेलं आहे. त्याच्यामध्ये खूप परिवर्तन करणं आवश्यक आहे हे सगळ्यांना पटलेलं आहे. पण आजच्या तुमच्या या विवेचनानंतर मला असं वाटायला लागलं आहे की शिक्षण आणि स्वास्थ्य हे केवळ बालशिक्षणापुरतं मर्यादित न राहता एकूणच मानवी क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने आणि सतत जास्तीत जास्त काळ टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने या दोन्ही गोष्टीचा एकत्रित विचार होणं, त्या गोष्टी एकत्रित राबवणं हे अत्यंत महत्त्वाचं झालेलं आहे. आणि अर्थातच त्यासाठी मार्गदर्शक हवेत, त्यासाठी शिक्षक हवेत आणि त्यासाठी संशोधनही हवं. आणि संशोधन कसं, तर ते तुम्ही केलं त्या प्रकारचं. बऱ्याच वेळेला असं जाणवतं की संशोधन करतो म्हणजे आपल्याला प्रमोशन मिळावं म्हणून पेपर लिहायचे असतात, म्हणून संशोधन करायचं. इथे प्रोफेसर पंडित विद्यासागर बसलेले आहेत. सर, तुमची परमिशन घेऊन मी नांदेडला जे काही तुम्ही सांगितलं ते सर्वसमोर सांगतो. ते व्हाईस चान्सलर होते तिथे आणि त्याने मला एक सरकारी सर्क्युलर दाखवलं की
कॉलेजमधल्या मला वाटतं फर्स्ट इयर सेकंड इयरपर्यंतच्या वर्गांना शिकवणारे जे शिक्षक आहेत त्यांनी रिसर्चवर वेळ घालवू नये, कारण तेव्हा शिक्षकांची कमी, असंच काहीतरी होतं ना ते सर्क्युलर. अर्थात ते सरकारला लगेच शहाणपण आलं लगेच, आणि मला वाटतं 6 महिन्याने 8 महिन्याने ते परत मागे घेतलं. तर सांगायचा मुद्दा असा की संशोधन आपल्याकडे एक बरीचशी विकृती त्याच्यामध्ये अंतर्भूत झालेला एक विषय आहे. आणि त्यामुळे मला असं नेहमी वाटतं की म्हणजे मला जर निकष लावायचा झाला तर मी 2 भाग करतो. एक की जे संशोधन आपण करू शकतो, ज्यायोगे आपल्याला PhD 3 वर्षात किंवा 4 वर्षात मिळेल, पेपर पब्लिश करता येईल. आणि दुसरं म्हणजे संशोधन ज्याची खरोखर आवश्यकता आहे, ज्याच्याने तुम्ही एखाद्या प्रश्नाची सोडवणूक करता. आणि मला हे नेहमीच वाटत आलेलं आहे की हे दुसऱ्या प्रकारचं संशोधन, त्याला खरं महत्त्व आहे. आणि त्या मी माझ्या सर्व सहकाऱ्यांना नेहमीच सांगत असतो की रिसर्च दॅट कॅन बी डन याच्यापेक्षा रिसर्च दॅट नीड्स टू बी डन हे नेहमीच त्याला प्राधान्य दिलं पाहिजे. आणि मला आठवतं मी शोधग्राममध्ये जेव्हा आलो होतो तेव्हा तुम्ही तुमचं जे यंत्र आहे त्याला मी आजसुद्धा अबॅकसच म्हणतो, पण त्याचा वापर करून त्याचा आणि त्या टायमर, वाळूचं तर टायमर, त्याचा वापर करून इन्फंट मॉर्टॅलिटी रेट गडचिरोलीमध्ये जो खूप जास्त होता तो मला वाटतं आय डोंट नो बट इट वॉज व्हेरी क्लोज टू द बेस्ट इन द कंट्री. अजून पण आहे की नाही माहीत नाही मला, पण आणि ते संशोधन त्याला काही मोठी प्रयोगशाळा पाहिजे असं नाही. आणि प्रसाद ताकावलेंचा एक शब्द मला नेहमी म्हणजे आठवतो मला की ते प्रत्येक वेळेला म्हणायचं की ते आपलं काम जे असतं ते सिच्युएटेड असलं पाहिजे, असंच काहीतरी ना, सिच्युएटेड लर्निंग. तर सिच्युएटेड लर्निंग, सिच्युएटेड रिसर्च मला वाटतं याला खूप महत्त्व आहे. आणि तर आजचं तुमचं विवेचन आणि अर्थातच तुमचं कार्य ते खूप मोठं आहे, पण हा एक मला वाटतं आरोग्य स्वराज्याच्या दृष्टीने तर मोठा वस्तुपाठ होताच होता, पण एकूण शिक्षणाच्या दृष्टीने सुद्धा मला वाटतं एक खूप महत्त्वाचा वस्तुपाठ आम्हाला ऐकायला मिळाला. तुम्हाला ऐकताना मला असंही जाणवलं की समाजाची घडी जी बदलते, वेगळ्या वेगळ्या अर्थाने बदलते, पण म्हणजे बऱ्याच वेळेला प्रगती होते, पण बऱ्याच वेळेला असं जाणवतं की आपली अधोगती होते. आणि म्हणजे आपण बरीच आकडेवारी पण दिली. तुम्हाला आठवलं मला टाटा मेमोरियल सेंटरच्या सहकार्याने सांगितलेली गोष्ट, आणि त्यांचं म्हणणं असं की कॅन्सर इन्सिडन्स, सांगा तुम्ही तज्ज्ञ आहात ते, पण त्यांचं म्हणणं असं होतं की ग्रामीण भागात शहरी भागापेक्षा कॅन्सरचा इन्सिडन्स कमी आहे, किंवा उलट शहरी भागात ग्रामीण भागापेक्षा कॅन्सरचा इन्सिडन्स जास्त होतो.
आणि मग त्यांचं पुढे म्हणणं की भारतातल्या शहरी भागापेक्षा पुढारलेल्या देशातल्या शहरी भागात, उदाहरणार्थ अमेरिकेतल्या शहरी भागात, तिथे कॅन्सरचा इन्सिडन्स आणखीन जास्त आहे. आणि आपण जर विकासाची व्याख्या, विकास म्हणजे काय बघायला आपण त्या दिशेने बघतो, शहरातनं गावाकडे, गावातनं शहराकडे, शहरातनं अमेरिकेकडे. पण स्वस्थ या डेफिनेशन जर बघितलं तर हे उलटं मार्गक्रमण होतं आहे. मग विकास कशाला म्हणायचं? आणि मला वाटतं याला जर म्हणजे याला सुधारायचं असेल तर अर्थातच आपल्याला आपण काय आहोत, मग अशी तुम्ही म्हणाल जीवनाचं उद्दिष्ट काय, आपल्याला कुठे जायचं आहे, आणि याबद्दलच्या प्रत्येकाच्या संकल्पना स्पष्ट असल्या पाहिजे. आणि मला वाटतं शिक्षणाचं ते एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. आणि हे नेहमीच करतं, म्हणजे विषमतेचा उल्लेख केला आणि जिथे जिथे आर्थिक प्रगती होते तिथे तिथे विषमता वाढते. हा पण एक असाच प्रश्न आहे. तसंच तुम्ही रिस्क फॅक्टरचा उल्लेख केला आणि बिईंग एन इंडियन इज वन ऑफ द रिस्क फॅक्टर. आता आपल्याला एक मोठा वारसा आहे, फार जुन्या काळापासून आलेला. त्याच्यामध्ये ज्ञानाचं फार मोठं स्थान आहे. तर मला असं वाटतं की वी नीड टू रिइन्व्हेंट अवरसेल्व्स. आणि म्हणजे आपल्याला म्हणजे इफ यू वॉन्ट टू फिगर आउट वेअर वी वॉन्ट टू गो, हाऊ वी वॉन्ट टू गो, मग ते शिक्षणाच्या बाबतीत असो, स्वास्थ्याच्या बाबतीत असो किंवा इतर, तर बिईंग एन इंडियन हे रिस्क फॅक्टर न ठरता इट शुड बी ॲक्च्युली काय म्हणतात त्याला, रिस्क फॅक्टरचा विरोधी शब्द काय मला माहीत नाही, प्रोटेक्टिव्ह फॅक्टर. आणि मला वाटतं जगाच्या दृष्टीने जरी बघितलं आणि म्हणजे आपल्या इकडे जे आपण रिस्क फॅक्टर म्हणतोस किंवा आपली हे जे बदल घडतात ते विचार बिकमिंग रिस्क डे बाय डे, पाश्चिमात्य देशात ते आणखीन जास्त आहेत, आणखीन जास्त ॲक्यूट आहेत. आणि त्या दृष्टीने सुद्धा एकूणच ॲज अ ह्युमॅनिटी यू वॉन्ट टू ग्रो ऑर मूव्ह इन दी राईट डायरेक्शन, तर त्याच्यामध्ये सुद्धा ही जी जडणघडण आहे, शिक्षण आहे, दिस ऑब्वियसली इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. शेवटी मी एवढंच म्हणेन की MKCL डॉक्टर ताकावलेंच्या आणि अर्थातच ताकावले आणि विवेक सावंत इन्सेपरेबल गोष्टी आहेत, इन्सेपरेबल ट्विन्स. पण आजच्या या व्याख्यानाच्या निमित्ताने MKCL च्या म्हणजे MKCLचं जे काही एक वैचारिक धन आहे त्याच्यामध्ये मला वाटतं खूप मोठी भर पडलेली आहे. आणि माझी खात्री आहे, जसं मगाशी तुम्ही म्हणालात सुरुवातीला, की तर आज रात्री लगेच लेक्चर संपल्यानंतर नव्हे, पण उद्या याच्यावर परत विचार व्हावा आणि
या व्याख्यानाचा आपल्याला अधिक फायदा कसा करता येईल आणि एकूणच सोशल ट्रान्सफॉर्मेशन अजेंडा पुढे नेण्याच्या दृष्टीने हाऊ कॅन वी मेक इट मोर कॉम्प्रिहेन्सिव्ह. तर परत एकदा डॉक्टर बंग तुमचे खूप खूप आभार. मला वाटतं मी इथे उपस्थित असलेल्या आणखीन ज्यांनी तुमचं भाषण ऐकलं त्या सर्वांच्या वतीने सर्वांनाच वाटलं की आत म्हणजे एक काहीतरी विचार करण्यासाठी खूप मोठं खाद्य ज्याचं अजीर्ण होणार नाही असं आज आम्हाला मिळालेलं आहे आणि त्यासाठी म्हणून आपले खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद सर. एका ज्ञानवंताच्या विचारांचं दुसऱ्या ज्ञानवंतांनी केलेलं इतकं सखोल परिशीलन ऐकलं की मला खात्री आहे की इथे उपस्थित अनेकांसाठी एक लाईफ मिशनची एक रचना आज इथे झालेली आहे आणि अनेकांना हे सगळं परिशीलन हे कृतीप्रवण करणारं ठरेल याच्याबद्दल माझ्या मनात अजिबात शंका नाही. किंबहुना हाच आपल्या सगळ्यांसाठी एक प्रोटेक्टिव्ह फॅक्टर आहे की आपल्याला कुणीतरी दिशा देणारं इथे आहे. मी इथे उपस्थित सर्वांचे अतिशय मनापासून आभार मानते. हा कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी ज्यांनी कष्ट घेतले त्या सर्वांचे आभार मानते. वेळेअभावी कुणाची वैयक्तिक नावं घेणं मी टाळते आहे आणि त्याचबरोबर आज एकंदरीत कार्यक्रमाच्या ओघामध्ये आपण प्रश्नोत्तरं घेऊ शकलो नाही ह्याच्याबद्दल सर्व उपस्थितांची मी दिलगिरी सुद्धा व्यक्त करते आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करते. धन्यवाद.